एक टॉक शो झाला, समारोपाची सभा, सांगता सभा आता देवेंजींची जस्ट पुण्यामध्ये संपली. पंकजाताईंचाही दौरा पुण्यामध्ये झाला. चंद्रकांत दादा असतील, बावनकुळे साहेब स्वतः पुण्यामध्ये, तेही महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राज्याचे प्रभारी आहेत आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तेही पुण्यामध्ये आले होते. त्यांनीही पुणेकरांशी संवाद साधला, सभा झाल्या. चंद्रकांत दादा आणि माधुरीताई या सुद्धा, हे दोघेही शहराच्या सर्व भागामध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सर्वत्र त्यांनी प्रवास केला. आमच्या आरपीआयचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हेही प्रचाराच्या दरम्यान पुण्यामध्ये आले होते. अशा ह्या ज्या काही सार्वजनिक सभा झाल्या त्याच्यामध्ये आमचे सगळे नेते या ठिकाणी सहभागी झाले. भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून, शेवटी आम्ही मागेही म्हणालो की भारतीय जनता पार्टी ही 12 महिने काम करणारी पार्टी आहे. निवडणुका आल्यानंतरच आम्हाला काम करावं लागत नाही. त्यामुळे आमच्याकडे एक स्ट्रक्चर आहे, आमच्याकडे एक संघटनात्मक रचना आहे. आमचा पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि अशा पद्धतीची एक रचना आमच्याकडे वर्षानुवर्ष आहे. आणि त्या रचनेतनं पुणेकरांना जवळपास आम्ही या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये पदयात्रा असतील, उमेदवारांच्या घरोघरी संपर्क असेल, वेगवेगळ्या सोसायटीज, मोठे गृहरचना संस्था असतील, त्या ठिकाणच्या बैठका असतील. एक दिवस तर आम्ही संपूर्ण पुणे शहरात घर चलो अभियान केलं आणि आमचं जे पहिल्या टप्प्यामध्ये परिचय पत्रक आणि नंतर संकल्प पत्र, हे आम्ही एका दिवसात 3 लाख घरांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोचले. पुणेकरांपर्यंत आम्ही संकल्प पत्र पोचवलं. हे सगळे प्रचार करत असताना शेवटी आजच्या स्थितीमध्ये जे आवश्यक आहे त्या सगळ्या डिजिटल माध्यमातून सुद्धा प्रचार करण्यामध्ये आमची एक स्वतंत्र टीम या ठिकाणी काम करत होती. व्हिडिओ व्हॅन्स असतील, रील्स, पॉडकास्ट, या सगळ्या माध्यमातून आमचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आमचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपलं म्हणणं मांडत होते. त्यामुळे पथनाट्य असेल, पारंपरिक प्रचार असेल, या सगळ्या याच्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीनं आणि थेट पुणेकरांशी संवाद अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रचार आज आम्ही मागच्या काही दिवसामध्ये केला. त्यामुळे हे करत असताना या प्रचाराचा प्रामुख्यानं भर हाच होता की जे काही 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं, कोविड सारख्या कठीण काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जे काही अवघड स्थिती होती, जी काही संकटाचा काळ होता, सर्वांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं. आणि अशा या 5 वर्षाच्या काळामध्ये महापालिका म्हणून अनेक प्रकल्प आपल्याही समोर आहेत. समान पाणी पुरवठा असेल, जायकाचा प्रकल्प पुढे गेला असेल, बसेसची संख्या वाढली असेल, घनकचरा व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकल्प पूर्ण झाले असतील, असे अनेक विषय महानगरपालिकेच्या स्तरावरती शहरातली अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उभी राहिली. नद्यांवरचं पुलाचं काम सुरू झालं, उड्डाण पूल झाले. या सगळ्या याच्यामध्ये महापालिका म्हणून आम्ही 5 वर्षाचं केलेलं काम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये 14 ते 19, नंतर ते उपमुख्यमंत्री, आता मागच्या 1.25 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून, त्यांच्या या सगळ्या काळामध्ये पुणे म्हणून त्यांच्याकडनं पुण्यासाठीचे काही विविध जे काही पुण्याची उपलब्धी असेल ते असेल, आणि केंद्रामध्ये मागच्या 11 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदीजीच्या सरकारनं मेट्रो असेल, याचा जायकाचा प्रकल्प असेल, मेट्रो असेल, चांदणी NHIच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प असेल, मेडिकल कॉलेज असेल, असे अनेक कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा पुण्यामध्ये आज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं पहिला विषय तर आम्ही हाच केला की आम्ही काय केलं हे घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळं पुणेकरांनी वारंवार आमच्यावरती विश्वास व्यक्त केला. तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेची, मी अगदी जवळचं सांगतो, महानगरपालिकेची निवडणूक 2017ला झाली. 5 वर्षे आम्ही जे काही पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला, आम्ही चांगलं काम केलं. आणि म्हणूनच 2024ला झालेल्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, या निवडणुकांमध्ये पूर्णपणे आम्हाला 100% यश पुणेकरांनी दिलं. पुणेकर पुन्हा आमच्या सोबत उभे राहिले. आणि म्हणून आम्ही काय केलं हे आज पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आम्हाला या निमित्तानं जाता आलं. आणि भविष्यामध्ये पुण्याच्या 50 वर्षाचा विचार करताना माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी यांच्या सरकारच्या माध्यमातून आणि पुणे महापालिकेत 5 वर्षे पुन्हा एकदा पुणेकरांच्याच
आशीर्वादानं किंवा त्यांच्या समर्थनानं जेव्हा महापौर बनून सत्ताधारी म्हणून आम्ही काम करू, त्यात नेमकं 50 वर्षामध्ये आमचं नेमकं पुण्याचं व्हिजन काय हे सुद्धा आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून पुणेकरांच्या समोर ठेवलंय. आणि ते करत असताना मी मागे सांगितले की ते करत असताना आम्ही पुणेकरांकडनं सूचनाही मागवल्या होत्या. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पुणेकरांना आव्हानही केलं होतं आणि त्याच्यातनं जे काही सूचना आल्या त्यातल्या काही चांगले जे काही वाटत आहेत लोकांशी संवाद करत आम्ही संकल्पपत्र केलं की भविष्यात पुण्यासाठी काय करणार आहोत. आणि त्यानंतर सुद्धा याच ह्याच्यात मुद्दे दोनच आले, काय केलं आणि काय करणार आहोत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मग नक्कीच आम्हाला जे काही बाकी सगळं एकूण पुण्यामधलं जर आपण चित्र पाहिलं त्या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सगळीकडे मिळाला. मी खरं तर पुणेकरांना मनापासून धन्यवाद यासाठी देईन की अगदी पहिल्या दिवसापासून जो उदंड प्रतिसाद आम्हाला सगळीकडे मिळाला, म्हणजे अगदी पुण्याच्या दक्षिणेपासून उत्तरे, पूर्वेपासून पश्चिमे सगळ्याच भागात कुठेही गेलो तरी, त्यामुळे एक विश्वास नक्की आम्हाला आहे की आम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये आज जो विश्वास संपादन केला मी पुणेकरांचा मागच्या सगळ्या काळामध्ये, तो यावेळेस सुद्धा तो आम्हाला 100% प्राप्त होतोय. लोक बोलतायत, लोक भेटतायत, ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जातोय लोक स्वतः सहभागी होत आहेत. हे सगळं चित्र नक्कीच एक खूप मला असं वाटतं की ही निवडणूक आम्ही जिंकू आणि पुन्हा एकदा पुण्याचं महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल. आमच्याकडे एक पद्धत आहे, जसं डेली ग्राउंड सर्वे आमच्याकडे होता, त्याचे रिपोर्ट्स येतात आमच्याकडे. त्यामुळे रिपोर्टच्या अंदाजाने मी तुम्हाला सांगितलं की जो काही कार्यकर्ते सुद्धा खूप आमच्या जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस खूप काम केलं. शेवटी 2000च्या वरती आमच्याकडे इच्छुकांचे अर्ज आले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही केवळ 165 पैकी म्हणजे 8 RPIला दिल्या, तर 157 साधारणतः उमेदवारांना कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकलो. आणि त्यामुळे बाकी सुद्धा खूप एवढी मोठी संख्या असताना सुद्धा पुण्यात कुठेही बंडखोरी झाली नाही. 1-2-4 लोक पक्ष सोडून गेले असतील, पण बंडखोरी कुठेही आमच्याकडे पुण्यामध्ये झाली नाही की आमच्याच उमेदवाराच्या विरोधात आमचाच कोणी उमेदवार राहिला. इतकं मोठं असताना का, तर शेवटी एका विचारावरती काम करणारी सगळी आमची मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून खूप चांगलं ह्या सगळ्या याच्यामध्ये काम करता आलं आम्हाला. RPI हा आमचा मित्रपक्ष आहे, त्यांच्यासोबतही आमचा खूप चांगला या सगळ्या काळामध्ये संवाद राहिला. त्यामुळे आम्ही महापालिकेत भारतीय जनता पार्टीसोबत RPI खूप चांगला पद्धतीचं मागच्या 15 दिवसातलं एकूणच प्रचाराचं सगळं वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमातून जो झाला तो खूप चांगला झाला. आणि आम्हाला आशा आहे, 100% विश्वास आहे की भविष्यामध्ये सुद्धा 15 तारखेला खूप चांगल्या प्रकारचं मतदान पुणेकर भारतीय जनता पार्टीला करतील. कारण शेवटी पुण्याचं भविष्य म्हणजे उद्या पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे. पुणे हे देशातल्या प्रथम 4 शहरामध्ये आता पुणे येतं. आणि मग शेवटी असं असताना पुण्याचा विचार करताना केवळ महापालिकेची निवडणूक ही महानगरपालिका म्हणून न पाहता याबरोबरच राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा ताकद त्याला जोडली जाणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या पुणे शहराला एक वेगळी दिशा देणं, विकसित पुण्याचा संकल्प पूर्ण करणं, माननीय देवेंद्रजींचं जे विजन आहे बघा, ते पुण्यात ज्या ज्या वेळेला आले पुण्याच्या भविष्याबद्दल जे बोलले, मला सांगा आता तुलना तुम्हीही करू शकता, पुणेकर तर नक्कीच करतायत की पुढं पुणे नेणं, पुणे हे देशातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी म्हणून सगळ्याच विषयामध्ये वाहतूक असेल, सार्वजनिक वाहतूक आहे, प्रदूषण आहे, पर्यावरण आहे, या प्रत्येक GCCचं कॅपिटल आहे, या सगळ्याच विषयामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्रजींचं एक विजन आहे जे पुण्यासाठीचं आपण सगळ्यांनी पाहिलंय, पुणेकरांनी आता या सगळ्या याच्यात अनुभवलंय. तर मला असं वाटतं की पुणेकर हाच विचार करतात की माझं पुणे किंवा माझ्या येणाऱ्या पिढीसाठीचं जे भविष्य या पुण्याचं ते कोणाच्या हातात सुरक्षित राहील. तर जे विकासावरती आम्ही बोलतो, आम्ही प्रगतीवरती बोलतो, आम्ही या शहराच्या भविष्यावरती बोलतो, आम्ही कुठलीही पातळी सोडली नाही, आम्ही कुठल्याही व्यक्तिगत टीका टिप्पणीवरती आम्ही भर नाही दिला. हां, आता कुठून समोरनं आल्यानंतर त्याला थोडीशी नाही म्हटलं तर ॲक्शनला रिॲक्शन येतेच, पण आम्ही पहिल्या दिवसापासून बघा आम्ही प्रचार हा विकासावरतीच केला, पुण्याच्या भविष्यावरतीच केला. आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलं हेच आम्ही पुणेकरांना सांगितलं. त्यामुळे मला विश्वास आहे की एकूणच हा जो काही आमचा जो ग्राउंड सर्वेचा रिपोर्ट वगैरे पाहता 120 ते 125 जागा आमच्या महापालिकेमध्ये नक्की निवडून येतील, हा विश्वास आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं वाटतो. 120 ते 125 अण्णा तुम्ही मोठं प्रोजेक्टचं सगळं केलेलं आहेच. पुणेकरांना जे अपेक्षा आहे सगळ्यांना बाहेर रस्ते रिकामी असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, अतिक्रमण लोक आहे, हे आता छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्याच्यात दिलंय, आम्ही त्याच्यामध्ये दिलंय बघा की पुण्यातले रस्ते मोठे करणे असेल, रस्त्यांवरचं फुटपाथ अतिक्रमण मुक्त असेल. सॉरी सांगतो,
त्यानंतर देवेंजींनी जे परवा सांगितलं आपल्याला की जे पुण्यातनं 54 किलोमीटरचे भुयारी रस्ते केले जाणार आहेत त्याचा त्यांनी DPR सुद्धा सांगितला, दाखवला. त्याच्यावरती भविष्यामध्ये आम्ही काम करणार, 32,000 कोटीची तरतूद त्यासाठी लागणार आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणून मला असं वाटतं की रस्ते मोठे करणं असेल, रस्त्यावरचं अतिक्रमण काढणं असेल, फुटपाथ क्लिअर करणं असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या संकल्पपत्रात आम्ही बोलतोय सुद्धा. असं नाही की आम्हाला ही निवडणूक झाली किंवा पुन्हा आम्हाला मी म्हणाल तसं आम्ही 12 महिने काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत. संघटना आमची तशी आहे आणि सत्ताधारी म्हणून ज्यावेळेस लोकांच्या अपेक्षा आहेत त्यानुसारच काम केलं जाईल हे मात्र नक्की. अण्णा, यावेळी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडलेली आहे. दरवेळी पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात. यावेळी क्रमांक 11 मधील नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि त्यातल्या समस्या वगैरे 19 मांडलेले, मुद्दे मांडलेले आणि जे उमेदवार तिथनं उभे आहेत प्रभाग क्रमांक 11 मध्ये ते याला मान्यता देतील त्यांना आम्ही मतदान करू असं त्यांचं म्हणणं आहे. इतर उमेदवारांनी, बऱ्याचशा उमेदवारांनी त्याला मान्यता दिली, पण भाजपच्या एका उमेदवाराने आतापर्यंत उदासीनता दिसून आली. असं कोण म्हणालं? असं तुम्ही कुठल्या सोर्सेसनी सांगता मला सांगाल का? कारण मी स्वतः तिकडनं सगळं त्या डेटा कॅल्क्युलेट. त्यांना मला सांगा की आमचा कोण उमेदवार तुम्हाला भेटला, कोण उमेदवार नाही म्हणाला. मला असं वाटतं की थोडं नाही ऐका ना, मला असं वाटतं की एका प्रभागापुरतं तुम्ही काही नागरिकांनी केलं असेल, स्वागत आहे. शेवटी नागरिक जे म्हणतात तेच केलं पाहिजे लोकप्रतिनिधी, किंवा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे. असं तुम्ही यांनी हो म्हणलं त्यांनी नाही म्हणलं असं कुठल्या पुराव्याशिवाय बोलू नका. हा द्या ना. देशातील मोठे शहर आहेत, समजा इकडे खाली चेन्नई असेल, असेल तर तिकडे पश्चिम बंगाल, हैदराबाद या सगळ्या महानगरपालिकांमध्ये बीजेपी प्रचार केला. इथे ट्रिपल इंजिन नव्हतं, त्यामुळे विकासाला वेग लागला. पुण्यात ट्रिपल इंजिन असताना सुद्धा 2016 नंतर ते 26 पर्यंत जे मेट्रो प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले त्यातला एकही प्रोजेक्ट आता वर्किंग नाहीये. म्हणजे काय झालं ट्रिपल इंजिन? नाही बघा, ट्रिपल इंजिन सरकार यासाठी मला असं वाटतं पुण्यात आपण यशस्वी झालोय. महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, म्हणजे ती 2014 पूर्वी तर फक्त कागदावरचीच मेट्रो होती. आता 2014 नंतर तुम्ही बघा, आजही 32 किलोमीटरची मेट्रो, ठीक आहे, जितका अपेक्षित आपण म्हणता की वेग, पण आजही काल परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देशामध्ये आत्ता जे काम झालं, 32 किलोमीटरची मेट्रो चालू झाली आहे आणि आता 23 किलोमीटरची मेट्रो पुढच्या काही दिवसामध्ये शिवाजीनगर, हिंजवडी ते शिवाजीनगर चालू होती आहे. याच्यानंतर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली याची सगळी मान्यता झाली आहे. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, कॅबिनेटची मान्यता खडकवासला ते खराडी याही मार्गाला झाली. कात्रज ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाला तर टेंडरही लागले. मला असं वाटतं की व्यवस्थित वेगानं, म्हणजे तुम्ही नीट, मला असं वाटतं थोडं तपासलं पण पाहिजे आपण की खूप वेगानं देशात सर्वाधिक, ठीक आहे उशिरा चालू झाली, आता का चालू झाली राजकारण सोडून देऊ, पण चालू झाल्यानंतर देशात सर्वाधिक वेगानं काम पूर्ण करणारी पुण्यातल्या मेट्रोचं काम. पण महापालिकेने काही केलं नाही, हे सगळं केंद्राची कामं तुम्ही सांगताय. प्रश्न तो जाहीरनाम्यात होतोय, तुमचे जाहीरनाम्यात आहे. महापालिकेचा रोल आहे ना, महापालिकेला जागा द्यावी लागते. महापालिका, अहो असं कसं, महापालिका नाही करत असं कसं होईल? तुम्ही करता, आम्ही तेच करतोय. हो ना, मग महापालिकेला नाही कसं, प्रकल्प केंद्र तुम्ही नाही केलं. महापालिका काय करते ते सांगा. महापालिकेला सांगितलं ना आम्ही, 24/7 समान पाणी पुरवठा योजना आज पूर्णत्वाकडे आली. आज जायकाचा प्रकल्प पूर्णत्वाकडे आला. पाणी पुरवठा योजनेवरचा प्रश्न आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जवळपास 88-82% काम आपण करतोय. त्याच्या त्या टाक्यांचं काम पूर्ण झालं, पण त्या टाक्यांना बऱ्याच टाक्यांना गळती लागलेली आहे. त्या गळती पुन्हा दुरुस्त करण्याचं काम आता पालिकेवर आलेलं आहे. ज्या टाक्या बांधल्या त्याच्या हायड्रोलिक टेस्टिंग झालेलं नाही आहे. ते काम नाही, सगळीकडचं नाही, काही ठिकाणचे जे काही त्याच्यामध्ये झोन केलेत, काही झोन आता टप्प्याटप्प्याने सुरू होतात. आता हे काय झाले काय नाही एकदा बघावं लागेल, पण टप्प्याटप्प्याने झोन सुरू होत आहेत समान पाणी पुरवठ्याचे. आता नेमकं कुठले ते मलाही नाही माहित. बऱ्याच टाक्यांना गळती लागली आहे. नाही स्पेसिफिक सांगा, बऱ्याच असं नाही, मला तुम्ही सांगा, लगेच आपण सांगायला पाहिजे, त्याच्यात काय अडचण आहे? बऱ्याच टाक्यांचं हायड्रोलिक टेस्टिंग पण झाली नाही. हो होईल ना, काम पूर्ण कोण म्हटलं झालंय, काम चालू आहे, पूर्णत्वाकडे आहे. आज प्रचार संपतोय, ओव्हरऑल किती सभा घेतल्या, किती तुमच्या रॅली झाल्या, तुमचे काय डेटा आहे का, किती लोकांपर्यंत पोहोचले, हे काय पण मी स्वतः या सगळ्या प्रचाराच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये आमचे सगळेच लोक फिरले, नेते आले. मी स्वतः पुण्यातल्या जवळजवळ 27 ते 28 प्रभागामध्ये माझ्या स्वतंत्र फेरी झाल्या, पदयात्रा झाल्या आणि रोज कमीत कमी 8 ते 10 तास तर मी
रोजच्या ह्याच्यात प्रचार होतो जवळजवळ. पार्टीमधून मला फुल डेटा, आम्हाला काही डेटा हा, याच्यात मी म्हणालो ना, हे सगळं तुम्हाला आम्ही देतो की सगळ्या प्रभागामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक गेली. जसं मी म्हटलं की मी 28 ठिकाणी गेलो, 28 प्रभागात. तसं आमचे माधुरीताई एका ठिकाणी काही ठिकाणी गेल्या, चंद्रकांत दादा गेले, आमच्या देवेंजींच्या सभा झाल्या, कुळे साहेबांच्या सभा झाल्या. हे सगळं प्रचाराचं व्यवस्थित आम्ही तुम्हाला सांगितलं की या सगळ्या मधल्या काळामध्ये सगळ्यांनी सगळ्या भागामध्ये व्यवस्थित पोहोचण्याचा आम्ही लोकांपर्यंतचा प्रयत्न नक्की केला. सवालवरच प्रश्न आहे पुढचा की बाकीच्या ठिकाणी जेव्हा देशात वेगवेगळ्या ठिकाणी पालिकांच्या निवडणुका होतात, अगदी हैदराबाद पासून किंवा केंद्रातले पहिल्या नेते इथे अगदी ठाण मांडून असतात की ते स्ट्रॅटेजी प्लॅनिंग पासून जाहीर. या महाराष्ट्र भाजपमध्ये पुणे किंवा बीड सारखी निवडणूक असेल, या ठिकाणी केंद्रातल्या नेत्यांना प्रचारामध्ये त्याच्यापासून लाभ ठेवलं काही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग नाही. माझ्या माहिती, आता मी जवळजवळ 30 वर्ष संघटनेत काम करतो, माझ्या माहितीत आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रातली लोक याच्यामध्ये सहभागी होतात. शक्यतो महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये फार काही केंद्रातील लोक कधी आणली जात नाहीत किंवा बोलावलं जात नाही. त्याचं कारण आहे की हा महाराष्ट्रातले नेते फिरतात, जसं मी म्हणालो तसं आमचे सगळे नेते सगळीकडे फिरतात. पण केंद्रातली लोक महानगरपालिकेच्या निवडणुकीला कधी आजपर्यंत मी 30 वर्ष म्हणजे महापालिकेच्या 6-7 निवडणुका मी स्वतः पाहिल्या, कधी केंद्रातलं कोणी महानगरपालिका निवडणुकीला. अण्णांनाही आले. हा, मग ठीक आहे, ते केंद्रात नाहीये, केंद्रात नाहीयेत ते, केंद्रातले मंत्री म्हणाले ते माऊलीजी. यावेळी जी लढत होती, मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे का? आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादीकडनं आपल्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्याबाबत आपलं काय म्हणणं? अण्णा त्याला जोडलं कसं आहे, महेश लांडगेंनी असं चर्चेपणे महेश लांडगेंच्या पद्धतीने आई कोरोना अंगावर घेतलं, मी मात्र घेण्याचं कारण आहे तुम्ही जरा शांत. माझं तसं आहे, शांतीत क्रांती असते. मी सांगतो तुम्हाला, शांतीत मी कधीच आयुष्यात नुरा कुस्ती करणार पैलवान नाही मी, त्यामुळे तुम्हाला सांगतो माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे, एखाद्याच्या आमच्या महेश दादाच्या कामाची पद्धत वेगळी असेल. जसा यांनी प्रश्न विचारला की तुमची लढत वगैरे, मला असं वाटतं की शेवटी निवडणूक आहे, आपापल्या पद्धतीने आपापले पक्ष नेते नेतृत्व त्या ठिकाणी त्यांचा प्रचार किंवा निवडणुकीला सामोरे जात असतात. पण जसं आरोप प्रत्यारोप मला असं वाटलं होतं की फार या लेवलला पुण्याची निवडणूक नाही जाणार, पण दुर्दैवानं त्या स्तरावरती निवडणूक गेली आणि पालकमंत्री राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात आणि त्यांनी या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या काळामध्ये मला असं वाटतं की जे ते बोलतायत, जे ते आमच्यावरती आरोप करतायत, आणि वास्तव असं आहे की हे सगळं तंतोतंत त्यांनाच लागू होतं. म्हणजे माझ्यावरती त्यांनी असा आरोप केला की निलेश गायवळला विदेशात जाण्यासाठीचं मदत कोणी केली, म्हणजे मी केली, असं माझ्यावर आरोप केला. तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की मी कधीही एका व्यासपीठावर यायला तयार आहे, जर तुम्ही म्हणत असाल एक ते सिद्ध करून दाखवायचं निलेश गायवळला मुरलीधर मोहोळने कधीतरी मदत केली नव्हतं विदेशात गेला, तर मी माझं राजकारण त्या क्षणाला सोडायला तयार आहे. नाहीतर तुम्ही तुमचे केलेले आरोप जर सिद्ध नाही करता आले तर तुम्ही सोडलं पाहिजे. दुसरा मुद्दा, पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळाला महानगरपालिकेच्या विकास कामांचं ज्यावेळेस भूमिपूजन उद्घाटन होतं त्यावेळेला आमचे पालकमंत्री पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देतात आणि सांगतात मला चालणार नाही, या पुण्यात कोयता गँग वगैरे हे अजिबात शक्य नाही, हे चालणार नाही, लवकर बंदोबस्त करा. आणि दुसऱ्या बाजूला बघा विरोधाभास, दोन विरुद्ध टोकं, त्यांची उमेदवारांची यादी जेव्हा येते त्यावेळेला अशी नावं समोर येतात की म्हणजे हे बोलतात एक आणि करतात एक. पण जेव्हा तुम्ही लोकांनी त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही जे उमेदवार दिले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही का दिलेत, तेव्हा त्यांनी सोयीस्कर हात वर केले आणि बाजूच्या मित्र पक्षाचं नाव घेतलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटानं हे उमेदवार दिलेत. आणि बघा सत्य कसं बाहेर येतं, लगेचच 2 दिवसांनी सचिन खरातांनी प्रेस घेतली, तुमच्या सगळ्यांकडनंच त्या बातम्याही आल्या की सचिन खरातांनी असं म्हटलं की मला 8 जागा मी मागितल्या आणि 8 जागातले 4च नावं माझी घेतली, 4 नावं यांनी ज्यांची टाकली ती 4 नावं बघून मी निर्णय घेतला की मला ही निवडणूक लढायचं नाही, मी माघारी घेतो, मला या निवडणुकीत पुढे जायचं नाही. मग मला असं वाटतं आता तुम्ही किंवा पुणेकरांनी, खरं तर माननीय पालकमंत्र्यांनी याचं उत्तर आता दिलं पाहिजे की ज्या जागांचं तुम्ही सचिन खरात गटाकडे आरपीआयकडे तुम्ही बोट दाखवत होता त्यांनी तर सांगितलं आमचेच उमेदवार नाही. मग आता या 4-5 उमेदवार जे आहेत त्याचं चिन्ह काढून घेणार आहात का, ते राष्ट्रवादीचे नाही असं घोषित करणार आहात का, तर नाही होणार का, तर सत्य बाहेर आले यांचेच उमेदवार आहेत. म्हणजे ज्या वेळेला अंगावर येईल, जेव्हा खरं बोलायचं असतं तेव्हा हात वर करून मोकळं होतो आपण,
आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी आपण बोलतोय या शहरातली गुन्हेगारी संपली पाहिजे, या शहरात हे झालं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय, गुन्हेगारांना संधी देतोय. आज मला असं वाटतं की ही खूप म्हणजे चिंतेची बाब आहे की पुण्याचं भविष्य जे आहे आमचं, विचार करण्यासारखं की आता गुन्हा केला, खून केले की नगरसेवक होता येतं. कदाचित हे शिक्षण किंवा हा संदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा का काय हे मला कळत नाही. आणि म्हणून दुसऱ्यावरती ढकलण्यापेक्षा आता स्पष्ट झाले, त्यामुळे पुणेकर आता जाब विचारतायत, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की नाही ते 4 माझे नव्हते, आता मला त्यांचा राजीनामा त्यांना मी आता पाठिंबा नाही देत, चिन्ह काढून घेतोय, माझा झेंडा माझा फोटो आता ते लावणार नाहीत, हे करणार आहेत का हे विचारा. तुम्ही आता म्हणाला की एवढ्या प्रभागांमध्ये तुम्ही फिरलात, तिकीट मिळाल्यावर आपण नगरसेवक झालो असं अनेकांचा आता अधिक म्हणजे ऑलमोस्ट लोकांचा आहे, त्याचं निरोप पण तुम्हाला गेलेलं आहे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट झाले सगळे, तर त्याचा परिणाम या तुम्ही 120 म्हणताय, तर तुम्हाला एक निरोप आलाय की एवढ्या लोकांकडे तुम्ही लक्ष द्या, तर त्याची तुम्ही काय करता? त्या दोन एक आता किती दिवस नाही, मी म्हणाल तसं आम्ही सगळ्या शहरात फिरलो. काय निष्ठावंत सोबत नाही अजून? नाही, मला मी सांगितलं की माझ्या पक्षात एकही बंडखोरी झाली नाही. ठीक आहे, 4 लोक पक्ष सोडून गेले, पण बंडखोरी कुठेच झाली नाही. जो आमचा नव्हता तो गेला, बंडखोरी केलेली आहे. नाही, एकच ते काढून टाकले, म्हणजे त्या पदाधिकारी नव्हत्याच, पक्षात पदाधिकारी नव्हत्या त्या, त्यामुळे पक्षाचा पदाधिकारी आहेत आणि मग त्यांनी केलं. हा ठीक आहे ना, असे तुम्हाला सांगतो की इच्छुकची नावं जर बघितली तर काय सांगू तुम्हाला, कधी न बघितलं तर कधी काय आहे का उभे? कुठं तुम्हाला मुलाखती दिल्या उभे राहिले अशी किती 40 नाही, एकही नाही आमचा बंडखोर पार्टीचा. मी तुम्हाला याच्यात ऑन रेकॉर्ड सांगतोय ना. हा, तुमच्या प्रभागातल्या गाठी आहेत. पक्ष सोडून गेल्या. म्हणताय हा, मग ते बंडखोरी नाही म्हणतायत त्याला. काय बंडखोरी? त्याला नाही, त्यांनी रामराम केला आम्ही त्यांना. तुम्ही त्यांनी केलं. नाही ना, आमच्याकडे काहीच नाही ना द्यायला, आम्ही रामराम केला. आम्ही असं सांगितलं, दिल्या घरी सुखी राहा. अण्णा, सार्वजनिक वाहतूक मोफत करायचा निर्णय राष्ट्रपतींकडनं घोषणा झालेली आहे, कसं काय म्हणजे तुम्ही पाहता? मगाशी माननीय देवेंद्रजींनी मगाच्या सभेमध्ये एक पुणेरी म्हण म्हणून दाखवली, खिशात नाही दाना मला बाजीराव म्हणा, असं काहीतरी म्हटलेत. आना 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 हा. गेल्या वेळेस खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. आता मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळं उत्तर मी काय दिलं पाहिजे. बाजीरावांना वाईट नाही वाटत? म्हण आहे प्रचलित म्हण आहे. अण्णा, आता तुम्ही बोलताना म्हटलं की आम्ही पातळी सोडलेली नाही टीका करताना, मग महेश लांडगे, गोपीचंद पडळकर यांनी जी भाषा वापरली ती पातळी धरून आहे. आता तुमच्या सहकार्याने मला खूप चांगलं सर्टिफिकेट दिलं, मला वाटतं ते कदाचित तुम्ही ऐकलं नाही, दिलं ना आता, की तुम्ही संयम राखला, तुम्ही मात्र पातळी नाही सोडली असं म्हटलं कोणीतरी. हा, आता त्यांना त्याच्या आक्षेप आहे. आता की तुम्ही आता हे तेच माझं म्हणणं आहे की हे बघा, शेवटी हा निसर्गाचा नियम आहे, ऍक्शनला रिॲक्शन असते. समोरनं काय येतं त्याच्यावरती होतं. माझ्या बाबतीत फार प्रेम आहे, तर मला जे आलं ते दिलं. तिकडं अति प्रेम दिसतंय, तर ठीक आहे, ज्याचं जसं येईल तसं समोर आहे. मोर साहेब, माझा एक प्रश्न आहे. हा, बोला. तुम्ही मगाशी म्हणले की आम्ही 12 महिने की आम्ही सगळे घरोघरी पोहोचतो, मग तुमच्या निवडणुकीला तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पाठ का आणावं लागलं? म्हणजे इथले जे स्थानिक नेतृत्व जे आहे, तुमचे मंत्री आहेत, खासदार आहेत, तर पाच बाकीच्या मंत्र्यांना इथं का आणावं लागेल तुम्हाला? कसं आहे बघा, आता तर मला आपल्या सरकारने विचारलं केंद्रातले लोक का नाही आले. आता मुख्यमंत्री तर तुम्ही सांगतो मी तुम्हाला की राज्याचे मुख्यमंत्री फक्त पुण्यात नाही आले, राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यांना विचारलं का की कशाला पडता याच्यात, राज ठाकरे आज पुण्यात आहेत, तटकरे आता येऊन पत्रकार परिषद घेऊन गेलेत, सगळेच येत आहेत ना. मला सांगा की मग ते तुम्ही सगळ्यांना विचारलं, मला आता सगळ्यांनी केलं पाहिजे. काय करणार, शेवटी राज्याची निवडणूक आहे, स्थानिक 29 महापालिकेच्या निवडणूक आहेत. आमचे नेतृत्व आहे, राज्याचं नेतृत्व आहे, आमचे नेते आहेत, पक्षाची निवडणूक आहे. निवडणूक म्हणजे युद्ध आहे. सेनापती नाही येणार, असं कशी निवडणूक होईल? सेनापती येणार. तटकरेंनी एक आता सांगितलं की उमेदवारी अर्ज भरताना जी परिस्थिती पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये होती, तर ती आता राहिलेली नाहीये. मधल्या ज्या 15 दिवसात बरंच बदल झालेला आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये, आणि राष्ट्रवादीला मागच्या वेळेसपेक्षा चांगल्या प्रकारे यश दोन्ही शरद मिळेल. तुम्हाला काय वाटतं?
शुभेच्छा आहेत त्यांना. आता उद्या गरज पडली तर तुम्ही बाजीराव म्हटले त्यांना, उद्या गरज पडली तर त्यांना सोबत घेणार का तुम्ही? घेणार. मी तुम्हाला सांगतो, पुण्यात अजित पवारांना अधिकारानंतर सोबत घेणार का? घेणार. पुण्यात मी जो आकडा आता तुम्हाला म्हणालो, सांगतो ना सांगतो ना, मला पूर्ण करू द्या ना. थोडा संयम. आम्ही आत्मविश्वासानं बोलतो, फाजील आत्मविश्वासानं बोलत नाही. त्यामुळे पुण्यामध्ये स्पष्ट आमचं बहुमत येणार आहे. पुणेकर आमच्या सोबत आहेत, पुणेकरांचा आमच्यावरती विश्वास आहे, पुन्हा एकदा ते व्यक्त करणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही पुणे महानगरपालिकेच्या या पुढच्या आता जे काही सत्ता स्थापनेच्या याच्यामध्ये आम्ही कोणालाही सोबत घेणार नाही. चला. मुख्यमंत्र्यांकडून देखील त्याचा प्रचार देखील करण्यात आला, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी मगाशी सांगितलं, आता पुणेकर विचारतायत की दादा उत्तर द्या, पालकमंत्री साहेब उत्तर द्या, की ही 4 लोक सचिन करातांनी सांगितले माझी नाहीयेत, मी निवडणुकीतनं माघार घेतो. आता या 4 लोकांना 4 का 5 त्या लोकांना आता तुम्ही तुमचं चिन्ह काढून घेताय का, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार का, हे माझे उमेदवार नाही, ते खरातांचे होते, त्यामुळे आता यांना मत देऊ नका माझ्या नावाने, असं सांगायला लागेल. धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक पुणेकरांना आवाहन केलं पाहिजे, मतदानाचं आवाहन मी करतो की 15 तारखेला मतदान आहे. आपला लोकशाहीनं आपल्याला दिलेला जो अधिकार आहे लोकशाहीमध्ये, तो अधिकार आपण समस्त पुणेकरांनी बजवावा आणि केलेल्या कामावरती आणि पुण्याच्या भविष्याचा विचार करून मी निश्चित पुणेकरांना आवाहन करतो की आपण येत्या 15 तारखेला योग्य त्या ठिकाणी कमळाचं बटन बघून मतदान करावं. काय आहे बघा, आरक्षणच नाही ना. एससी मध्ये दोन आरक्षण असू शकतात, ओबीसी 2 असू शकतात आणि खुल्यामध्ये तर 6 पैकी अजून काहीच कळलेलं नाही. सगळ्यांचे धन्यवाद.